नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बरेच दिवस झालं की बरेच विद्यार्थी आणि पालक हे 6 जुलैपासून काउन्सिलिंग चालू होणार म्हणून 6 तारखेची वाट बघत होते. एनटीएने कोर्टामध्ये सांगितलं होतं की 6 तारखेपासून म्हणजे 6 जुलैपासून काउन्सिलिंग प्रोसेस या स्टार्ट होणार. पण आज न्यूज आली आहे की या ज्या 6 तारखेला काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार होत्या त्या थोड्याशा पोस्टपोन होणार आहेत. आता या एक्झॅक्टली किती दिवसांनी पोस्टपोन होणार आहेत हे अजून क्लिअर झालेलं नाही. पण तरीही 6 तारखेपासून या काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणं टेक्निकली इम्पॉसिबल होतं. याचं रिझन हे आहे की जर मागच्या वर्षीचा विचार करायला गेला किंवा त्याच्या अगोदरचा विचार करायला गेला तर ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होण्यापूर्वी साधारणतः एक 12 ते 14 दिवस अगोदर एमसीसीच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन रिलीज केलं जातं. आता हे नोटिफिकेशन कोणासाठी असतं तर जे विद्यार्थी डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस रिलीज केली जाते. या नोटीसमध्ये काय लिहिलेलं असतं की ज्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी आहे त्यांनी स्क्रीनिंग टेस्ट द्यायची असते. म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यांना जे काही सेंटर्स असतील त्या सेंटर्सवरती जाऊन फिजिकली व्हेरिफिकेशन करून त्यांना ते डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सेंटरवरती दिले जातात. तर ही नोटीस काउन्सिलिंग प्रोसेस चालू होण्याच्या अगोदर साधारणतः 12 ते 14 दिवस अगोदर वेबसाईटवरती रिलीज केली जाते. 2023चाच विचार करायला गेला तर साधारणतः 5 जुलैला ही नोटीस आली होती व ऍक्च्युअल काउन्सिलिंगसाठी जे रजिस्ट्रेशन असतात हे रजिस्ट्रेशन 20 जुलैमध्ये चालू झाले होते. म्हणजे साधारणतः एक 14 दिवसाचा डिफरन्स होता या नोटीसमध्ये आणि काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. या वर्षीचा म्हणजे 2024चा जर विचार करायला गेला तर अजूनपर्यंत ही नोटीस एमसीसीच्या वेबसाईटवरती रिलीज करण्यात आलेली नाही. ही नोटीस अजून आलेली नाही असं जर आपण पकडून चाललो तर याचा अर्थ की पुढचे अजून 10 ते 12 दिवस तरी काउन्सिलिंग प्रोसेस चालू होतील असे काहीही चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळं सगळ्यात अगोदर ही नोटीस रिलीज केली जाईल व त्याच्यानंतरच काउन्सिलिंग प्रोसेस चालू होतील. आता ह्या डेफिनेटली या काउन्सिलिंग प्रोसेस डिले होणार आहेत. एक्झॅक्टली किती डिले होणार आहेत व कोर्टाचा निकाल काय येणार आहे हे साधारणतः 8 तारखेला या गोष्टीचा आपल्याला अंदाज येईल.